हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजे 20वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता सर्वच महाराष्ट्रातील बहिणींना लागलेली आहे. त्यामध्येच लाडक्या बहिणींनो अनेक प्रश्नचिन्ह या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये आले होते. त्या प्रश्नांना घेऊन लाडक्या बहिणींनो तुम्हाला आनंदाची बातमी देतोय. ज्याही बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता किंवा तेव्हापासून हप्ते मिळालेले नाही आहेत, मग त्यांना कधीपासून हप्ते मिळणार आहेत, ते हप्ते कधीपासून सुरू होणार आहे, सगळंच मला विथ प्रूफ या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, अंगणवाडी सेविकांनी तुमचे कागदपत्रे स्वीकारली नाही आहेत मागच्या वेळेस, तर त्या बहिणींना आता जो लाभ आहे तो सुरू होणार आहे का? ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर पासून नाही भेटला त्यांना बजेटमध्ये 12 महिन्याचा निधी मंजूर झाला का? सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि धुलीवंदनाला वितरण होणार का याबद्दल सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विथ प्रूफ सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, ही सर्वात पहिल्यांदा सांगणारं महाराष्ट्रातील एकमेव चॅनल असेल की तुम्हाला जे नोव्हेंबर आणि डिसेंबर पासून हप्ते भेटलेले नाही आहेत त्या बहिणींना हप्ते भेटणार की नाही भेटणार सगळंच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला मग लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर पासून हप्ता भेटलेला नाही आहे, एक तर ई केवायसी चुकल्यामुळे आणि दुसरं डिसेंबर महिन्यापासून ज्या बहिणींनी ई केवायसी केली नाही त्या बहिणींचा लाभ बंद झालेला होता, तर अशा बहिणींना आता पैसे भेटणार का? बघा लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर महिन्यापासून ज्या बहिणींची ई केवायसी चुकली होती त्या बहिणींना लाभ येणं बंद झाला होता, बरोबर. पण आता ऑनलाईन काय झालंय, ऑनलाईन पोर्टल सुरू झालाय. तुम्ही तुमची री ई केवायसी चुकली असेल तर ती री ई केवायसी करू शकता. आणि ज्या बहिणींना री ई केवायसी मध्ये त्यांनी केली तर त्यांना तो लाभ भेटणार म्हणजे भेटणार असं ठरलेलं आहे. म्हणजे नोव्हेंबरचं तर गेलं. आता लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी काय डिसेंबर महिन्यामध्ये 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती, काय करायचं होतं, ई केवायसी करायची होती. मग आता तुम्ही ई केवायसी केली नाही आणि तुमचा लाभ काय झाला, बंद झाला. लाभ काय झाला, बंद झाला. अशा बहिणींना किती हजार रुपये मिळणार नाहीये, 9,000 रुपये भेटणार नाही. म्हणजे कसं बघा, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, प्रत्येक महिन्याचे 1500, 3,000, 3,000, 3,000, टोटल 9,000 तुम्हाला भेटणार नाही. मग सर जून पासून का भेटणार? कारण तुम्ही जर बघितलं असेल ही ई केवायसी प्रत्येक वर्षी होणार आहे. प्रत्येक वर्षी ई केवायसी होणार आहे, तेही जून महिन्यामध्ये. मग लाडक्या बहिणींनो, तिथे तुम्हाला ई केवायसी करण्याचा चान्स मिळेल का? येस, त्या ठिकाणी तुम्हाला चान्स मिळणार आहे ई केवायसी करण्याचा. ई केवायसी करण्याचा. आणि मग तुम्ही जर तिथे ई केवायसी केली तर त्यानंतर म्हणजे जून महिन्यापासून किंवा जून महिन्यानंतर तुमचा लाभ वितरण सुरू होणार आहे. लाडक्या बहिणींनो, हे सांगणारं महाराष्ट्रातील पहिलं चॅनल असेल की जिथे तुम्हाला सांगितलं जात आहे की भलेही तुम्हाला 9,000 भेटणार नाही, कारण की सरकार पहिलेच पेंडिंग लाभ देत नाही. तुम्हाला कोणत्याही वृत्तवाहिन्यांमध्ये किंवा युट्यूबमध्ये जर सांगण्यात आलं की पेंडिंग लाभ भेटणार आहे, 4,500 भेटणार आहे, 5,000 भेटणार आहे, 10,000 भेटणार आहे, किती, तर पेंडिंग लाभ भेटत नाही. पण ज्या दिवशी तुमची ई केवायसी होईल लाडक्या बहिणीनो, कधी जून महिन्यामध्ये, नवीन बहिणींना सुद्धा चान्स मिळणार आहे. आणि ज्या बहिणींची ई केवायसी काय म्हणतो झालीच नव्हती त्या बहिणींना सुद्धा इथूनच लाभ भेटणार आहे. ही आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीनो, ब्रेकिंग न्यूज आहे. सर्वात आधी सर्वात पहिले आपल्याच चॅनलला तुम्हाला सांगितली जाणार आहे आणि सांगितली सुद्धा आहे. तर तुम्ही लाडक्या बहिणीनो, महाराष्ट्रातील ज्या बहिणींना डिसेंबर महिन्यापासून हप्ता भेटलेला नाहीये त्या बहिणींना भेटणार म्हणजे भेटणार. आणि नोव्हेंबर महिन्याचा काय सीन आहे, ज्या बहिणींची ई केवायसी चुकली होती त्यांना री ई केवायसी करण्याचा चान्स सरकारने दिलाय. 31 मार्च पर्यंत तो करा, तुमचा लाभ सुरू होतील. त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी कागदपत्रे स्वीकारली नाही आहेत, तिथे लाडक्या बहिणींनो एक प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता की काही ऑनलाईन सुद्धा करायच्या होत्या आणि काही ऑफलाईन सुद्धा करायच्या होत्या. आणि त्यावेळेस अंगणवाडी सेविकांनी तुमचा अर्ज घेतला, पण हा अर्ज अंगणवाडी सेविका काही कारणास्तव सीडीपीओ या डिपार्टमेंटला जिल्ह्याच्या ठिकाणी देऊ शकल्या नाही, तर अशा बहिणींचा लाभ बंद झालेला होता. त्या बहिणींना सुद्धा आता लाभ भेटावा ही सरकारकडे विनंती करतो. कारण या बहिणींनी, ज्या बहिणी होत्या त्यांनी तर आपला अर्ज भरून दिला होता अंगणवाडी सेविकांकडे. आणि अंगणवाडी सेविका जर काही कारणास्तव पोहोचू शकल्या नाही तर सरकारने या ठिकाणी यशा बहिणींचा लाभ बंद झालेला आहे, अशा बहिणींसाठी काय करायला पाहिजे, एक नवीन काहीतरी करून त्या बहिणींना लाभ पुन्हा सुरळीत करावा हीच सरकारकडे आता पुन्हा एकदा मागणी आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, बजेटमध्ये 12 महिन्याचा निधी मंजूर होणार का? तर याचं उत्तर आहे यस, आणि झाला सुद्धा. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. कारण पैसे जे आहे लाडकी बहीण योजनेसाठी ते वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा 1 फेब्रुवारीला लाडक्या बहिणींनो केंद्र सरकारचा काय तो बजेट येतो, असंच मार्च महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्याच्या सुरुवातीला म्हणा किंवा फेब्रुवारीच्या एंडिंगला म्हणा, आपल्या जे महाराष्ट्राचे जे आर्थिक मंत्री आहे कोणते असतील, आता पहिले तर अजितदादा पवारजी, त्यांचं दुःखद निधन झालं. आणि आता अजित आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वर्षभरासाठी म्हणजे एका वर्षासाठी किती पैसे या लाडकी बहीण योजनेसाठी लागतात याचा काय करत असतात की तो अनुदान मंजूर करण्यात येतं आणि त्याच्या हिशोबाने मग प्रत्येक महिन्याला त्याच्यामधून त्या अनुदानामधून पैसे तुम्हाला वितरित केले जातात. तर लाडक्या बहिणींनो, बजेटमध्ये पैसे मंजूर झाले का? याचं उत्तर आहे यस. मला 12 महिन्यासाठी पैसे मंजूर झाले आहेत, पण तो आकडा कमी आहे. मी आकडा सांगणार नाही कारण लाडक्या बहिणी तुम्हाला दुःख होऊ शकतं. याच्या अनुषंगाने मला एवढंच म्हणायचं आहे, सरकारने यासाठी काहीतरी वेगळ्या स्टेप्स घेऊन लाडक्या बहिणींना वर्षभरासाठी अजून वितरण चांगल्या पद्धतीने करावे, बहिणींची संख्या वाढवावी, यासाठी पुन्हा अनुदानाला सबसिडी देऊन काय करता येईल, अनुदान वाढवता येईल.
धुलीवंदनाला वितरण होणार का? याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, अनेक YouTube चॅनल सांगत आहे, नाही धुलीवंदनाच्या दिवशी तुम्हाला अकाउंटला ₹3000 मिळेल, ₹4000 मिळेल. कोणी तर 4,500 सांगत आहे, कोणी तर 6,000 सांगत आहे. नाही लाडक्या बहिणींनो, पेंडिंग लाभ भेटणार नाही. पेंडिंग लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला पेंडिंग लाभ भेटणार नाही. तुम्हाला काही म्हणता, की मार्च, एप्रिल दोन्ही हप्त्याचे एकत्र मिळणार आहे. असंही होणार नाही लाडक्या बहिणींनो. तुम्हाला ₹1500 सुद्धा दिले जाणार नाही आहे. हे वितरण मी अल्मोस्ट सांगतोय, की शेवटच्या वीकमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. मार्च महिन्याच्या एंडिंगच्या महिन्यांमध्ये तुम्हाला मार्च महिन्याच्या एंडिंगमध्ये पैसे वितरित होणार आहेत आणि जर नाही झाले, तर समजून घ्या, की फेब्रुवारी हा जो महिना आहे, बरोबर? आणि मार्च म्हणजे सरकारसाठी काय शेवटचं वित्तीय वर्ष आहे. शेवटचं वित्तीय वर्ष. तर आय होप की मार्च महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला भेटणार नाही. ते पैसे वितरण तुम्हाला एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये होऊ शकतं. बट सरकार आहे. सरकार पुढे काहीही करू शकतं. सरकारला काही म्हणजे त्यांचं डोकं ठिकाणावर नसतं. तर त्यामुळे होऊ शकतं माईट बी मार्चमध्ये सुद्धा होईल किंवा एप्रिलमध्ये सुद्धा होईल. पण धुलीवंदनाला पैसे वितरित होणार नाही. त्यानंतर लाडक्या बहिणींनो बघा, जो मार्च महिन्याचा मार्च महिना सुरू पण झालेला आहे. आजची 2 तारीख आहे. तरी फेब्रुवारीचा हप्ता आला नाही. लाडक्या बहिणींना ₹1500 कधी भेटणार आहे? याचीही साम टीव्हीची बातमी आहे. ही तुम्हाला लगेच सांगून देतो. फेब्रुवारीला महिना संपला त्यानंतर मार्च महिना सुरू झाला तरीही लाडक्या बहिणींच्या मागच्या महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला ₹1500 दिले जातात. 24 मध्ये योजना सुरू करण्यात आली होती. जानेवारीचे हप्ते देण्यात आले आहेत. जानेवारीचा हप्ता देखील लांबणीवर गेला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिना संपला तरीही खात्याच्या जमा न झाल्याने प्रश्नचिन्ह आहे. फेब्रुवारीचा प्रश्न येणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामध्येच मला सरकारला म्हणायचं आहे, की तुम्ही खूप मोठे आश्वासन दिलं होतं, की 1500 वरून तो आम्हाला 2100 देणार आहे लाडक्या बहिणींना. तर तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 करा. मान्य आहे. काही हरकत नाही. पण ज्या बहिणी खरंच पात्र आहे ना, त्यांना लवकर काय करा, पात्र करा. कारण त्या बहिणींचा जो लाभ आहे, हा ई-के-वाय-सी न केल्यामुळे किंवा अंगणवाडी सेविका यांनी त्यांची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत म्हणजे सरकारपर्यंत न पोहोचवल्यामुळे किंवा काही कारणास्तव त्यांचा रखडला असेल, तर त्यांना तो लाभ सुरू करा. फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर जाणार का? याचं उत्तर आहे येस. लांबणीवर जाणार लाडक्या बहिणीनो, जाणार म्हणजे जाणार. मग लाडक्या बहिणीनं तुम्ही जर बघितलं असेल, दर महिन्याला हप्ते पुढे जात आहे. महिलांना खूप दिवस वाट पाहावी लागते. आताही महिलांना वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जानेवारीचा हप्ता देण्यात आला होता. त्यामुळे हप्ता देखील लांबणीवर जाणार आहे. म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच 20वा हप्ता हा सुद्धा लांबणीवर जाणार आहे. तर लाडक्या बहिणीनो, तुम्हाला कोणीही, कोणताही युट्यूबर, कोणताही वृत्तवाहिनी जर सांगत असेल, की लाभ भेटणार आहे धुलीवंदनला, तर त्यांना सरळ सांगा नाही. मग या महिलांना एकत्र 4 हप्ते मिळणार आहे का? तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. सरकार बोगस आहे, नालायक आहे. मी तर म्हणतो एवढे खराब-खराब शब्द वापरू शकतो सरकारविरुद्ध, पण मी वापरणार नाही. कारण लाडक्या बहिणीनो, गेल्या काही दिवसांपासून आपले व्हिडिओ नाही आले. याचं कारण असं होतं, की आपल्या चॅनलला काही कारणास्तव काही वेळेसाठी स्थगिती देण्यात आली होती. सरकारकडनं बॅन करण्यात आलं होतं लाडक्या बहिणींनो. पण तुम्ही आणि मी लढलो आणि त्याच्यामुळे आपलं चॅनल पुन्हा वापस आलेलं आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे, की तुम्हाला कोणतेही पेंडिंग लाभ देणार नाहीये. सरकार बोगस आहे. फक्त लाडक्या बहिणींचा वापर मतदानासाठी करतं आणि मतदान देऊन झालं, की लाडक्या बहिणी कुठच्या आणि सरकार कुठचं याच्यामध्ये ते काहीही संबंध ठेवत नाही. म्हणून मला लाडक्या बहिणींनो एवढंच म्हणायचं आहे, की तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमची जर ई-के-वाय-सी रखडलेली होती, चुकली होती, त्यामुळे तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत ई-के-वाय-सी करून घ्या आणि तुम्हाला त्याच्यानंतरचे लाभ भेटणं सुरू होतील. आणि ज्या बहिणींना डिसेंबर महिन्यामध्ये लाभ भेटलेला नाहीये, डिसेंबरपासून अशा बहिणींना हे ₹9,000 भेटणार नाहीये. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 6 महिन्याचे ₹9,000 भेटणार नाहीये. पण त्याच्यानंतरचे जे ई-के-वाय-सी सुरू होईल, त्याच्यामध्ये जर त्यांनी ई-के-वाय-सी केली, त्यांचा लाभ पुन्हा सुरू होईल. अंगणवाडी सेविकांनी स्वीकारले नाहीयेत तुमचे अर्ज, तर त्या बहिणींचाही सरकारने लाभ सुरू करावा. बजेटमध्ये 12 महिन्याचा निधी मंजूर झाला का? याचं उत्तर आहे, पण थोडासा कमी आहे. धुलीवंदनाला वितरण होणार का? नो. चला लाडक्या बहिणीनो, आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत. तर व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. कारण की असं एकमेव चॅनल आहे, की तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी योग्य माहिती दिली जातं. त्याच्यामध्ये कोणतीही तफावत नसतं. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.